हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता गौरी गणपती आलेत, रक्षाबंधन आले आणि त्याच्यामुळे ना म्हटलं आता काय थोडा माल घेण्यात ना काही एक रस नाही. म्हणून ना एकदम मी जास्ती माल घेतलेला आहे. मी सांगतेच तुम्हाला की हा कितीचा माल आहे. तर जवळ-जवळ ना 2 ते 2.5 लाखाचा आजचा माल होता. बाकीचा अजून येणार आहे दुसरा, तो वेगळाच आहे. तर आजच्या मालमध्ये बघा पहिल्यांदा होत्या ना, त्या होत्या व्हायरलमधल्या तक्षशिला पैठणी. ज्या अजून कुठे मला माहीत नाही कुठल्या पेजला वगैरे आली का, पण मी फर्स्ट टाईम घेतली. आणि त्याच्यानंतरची आपली गणेश पैठणी किंवा मोदक पैठणी म्हटलं तरी चालतंय. तर ही सुद्धा फुल स्टॉकमध्ये घेतली, कारण यावेळेसचं माझं ड्रेसचं जे कलेक्शन आहे ना, खूप वेगळं राहणार आहे. त्याच्यामुळे लगेच बुकिंग करू नका. बरेच जण म्हणत की माझी ऑर्डर घेणार आहेस की नाही सांग, नाहीतर आम्हाला दुसरीकडे बुकिंग करायला. तर करायचं तर करा दुसरीकडे बुकिंग, माझं असं काही म्हणणं नाही. पण थोडं थांबलात तर तुम्हाला चांगला ड्रेस भेटू शकतो, जो की आजपर्यंत कधीच कुठे पाहिला नसेल अशा टाईपचा. तर तुम्हालाही अशा गणेश पैठणी पाहिजे असतील ना ड्रेस शिवण्यासाठी, तर याच्यातला मी जो गणपतीच्या पदराचा पार्ट आहे ना, तर त्या पदराचा मी बिलकुल वापर करणार नाही. म्हणजे जवळजवळ आपल्या सगळ्या साड्यांचे पदर हे कट होतील. पण मी काय करणार आहे की पदराच्या साईडनी ना अजून थोडीशी लांबी सोडून, म्हणजे बघा पदर किती आहे, समजा 80 सेंटीमीटरचा पदर आहे, तर अजून 80 सेंटीमीटर सोडून किंवा मग थोडंसं अजून सोडून त्याची छान अशी कुर्ती बनवणार आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की गणेश पैठणीची जी कुर्ती आपण बनवू ना, तर त्या कुर्तीच्या समोर पुढच्या भागाला ना हे येईल, गणपतीचा जो आपला पार्ट आहे ना तो येईल. त्यामुळे तो कट नाही होणार, कारण कसं होतं ना, देवाच्या साड्या कापायचं म्हणलं की भीती वाटते. त्यात देवाची डायरेक्ट म्हणजे फोटोज तिथून कापून टाकायचं ते मला बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे मी ड्रेसवरती बिलकुल ते घेणार नाही. साडी सेलिंगला आणलेली आहे, साडी सेल आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर घ्या. परत मिळणार नाही, खणासारखं होतं. मागच्या वेळेस पण मी खण थोड्या दिवस विकलं, परत बंद केलं कारण माझ्या ड्रेसला पुरत नाही. आणि यावेळेससुद्धा आता मी खण 2-3 दिवसच ऑर्डर घेतलं, त्याच्यानंतर खणाची ऑर्डर पूर्ण बंद आहेत. आता पण खण देत नाही. आणि साड्यांचं सुद्धा असंच करणार आहे, 2-3 दिवसच ऑफर ठेवून सेल करणार आहे. बाकी नंतर मला ड्रेससाठी साड्या लागणार आहेत, कारण मागच्या वेळेस जवळजवळ मला वाटतंय 68,000चं खण आपल्याला लागलं होतं आषाढी एकादशीला. 68 म्हणजे जवळजवळ 70,000 रुपयाचं मी खण नुसतं ऑर्डर केलं होतं. तेवढं गेलं त्याच्यातलं 20-25 हजारचं विकलं होतं, बाकीचं मी ड्रेससाठी वापरलं. पण नंतर असं व्हायला लागलं की कलर मिसमॅच, म्हणजे ज्याच्यावर प्रिंट केली ना त्याचा मॅचिंग यायचंच नाही, वेगळाच कसला तरी कलर यायचा, थोडा काळपट थोडा रेड असं येतच नव्हता. नुसता रेड म्हटलं म्हणजे प्रत्येक वेळी सेम रेड येईल असं नसतं, थोडाफार चेंजेस असतात. त्याच्यामुळे मग ते सगळ्या प्रॉब्लेम्सला आम्ही फेस केले. यामुळे यावेळेस आम्ही एकदा अनुभव घेतला की माणूस त्याच्यात परत परत पडत नाही. तर तुम्ही अजूनही गणेश पैठणी नसेल घेतली तर लगेच घ्या. फक्त आणि फक्त 850ला एक आणि 1600ला जोडी आहे. क्वालिटी एवढी जब्बर राहणार आहे ना की 1500, 1600, 2000च्या साडीला पण फिकी पाडेल इतकी सुंदर क्वालिटी आहे. पूर्ण साडीवरती मोदकचे बुट्टे आणि घरी येऊन पण खूप जण घेऊन जात आहेत. त्याच्यामुळे पटापट घ्या, जास्त दिवस राहणार नाही. मला ड्रेससाठी साड्या वेगळ्या काढायच्या आहेत, त्याच्यामुळे सांगते. संडेला मी सगळं काही ड्रेससाठी वेगळं करणार आहे, त्याच्यानंतर मग हे काही येणार नाही तुम्हाला. तर बाकी त्यानंतर हा होता दुसरं पार्सल. तर एक म्हणजे मी आधी एक ओपन केलं, त्याच्यानंतर दुसरं केलं, हे तिसरं आणि अजून एक चौथं होतं. चौथं नाही मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये नारायणपेठ होती, फक्त ओन्ली नारायणपेठ होती. मग म्हटलं त्याच्यात नुसती नारायणपेठ आहे तर तो वेगळा व्हिडिओ बनवूया, म्हणजे कसं ते वेगळं होतं. आता वेगळे आता याच्यात कसं मिक्स साड्या आहेत सगळ्या. वेल पैठणीमध्ये पण कलर ॲड झालेले आहेत, ज्यांना नव्हती भेटली त्यांनी पटकन घ्या. 2च कलर आले त्याच्यामध्ये, मरून आणि पीच पिंक 2च कलर आहे, त्याच्यामुळे पटापट घेऊन टाका. आणि यावेळेस ना खूप सारं सॅटिन, ब्लॅक सॅटिनमधलं, म्हणजे ग्रीन साड्या असतात ना ब्लॅक ग्रीन सॅटिनमध्ये, त्या आणलेल्या आहेत खूप साऱ्या. आणि जरा हाय क्वालिटीच्या आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या फंक्शनला पण आपण घालू शकू अशा. त्याचबरोबर इथं काही झुमका, काही मुनिया सोबतच अजून एक नवीन पेशवाई आणली, जी की एवढी भारी राहणार आहे. तिची घडीच इतकी छोटी आहे ना की असं वाटेल की साडी आहे की नाही, नुसतं रुमाल, एवढी छोटी घडी आहे तिची. तर त्याच्यानंतर ना एक ब्लिंकिटचं पार्सल आलं होतं, तर म्हटलं त्याचं काय पटपट भाज्या निवडून ठेवूया, कारण आता भाज्या आणायला मार्केटला जाणं होत नाही. मार्केट पण एवढं लांब आहे, तर बुधवारचा आमचा बाजार भरायचा, तो पण आता पावसामुळं भरत नाही. मग मी काय करते, ब्लिंकिटवरूनच मागून घेते. छान पण भेटतात आणि स्वस्त पण भेटतात. तर म्हटलं सगळ्या शेंगा आहेत ना, त्यांनी काय केलं होतं ब्लिंकिटवाल्यांनी, मधनं तोडून दिल्या होत्या. आणि मधनं एकदा का शेंगा तुटल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या ना, तर त्यात पोकळ पोकळ होत जातं, मग त्या शेंगात काही रस राहत नाही. म्हणून म्हटलं सगळ्या शेंगा तोडूया आणि पॅक करून डब्यात भरून ठेवूया, म्हणजे 2-3 दिवस तर राहतील. कारण इतक्या शेंगा होत्या ना 20 रुपयाच्या. 20 रुपयाच्या तुम्ही बाहेर घेतल्यात ना 2 नाही तर 3च येतात, पण ब्लिंकिटवाले 20 रुपयात इतक्या शेंगा देतात ना, 7-8 शेंगा देतात.
मिळतात म्हणजे मला 2-3 भाज्या आरामात होऊन जातात. आणि तर माझ्या नवऱ्याचं काम सुरूच आहे की हे करायचं. आणि त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे, ते बोलले की मी म्हटलं शेंगाची भाजी करते, तर म्हटले नको वरण भात कर, सकाळचा थोडासा भात राहिला आहे तोच खाऊया, भूक पण नाही जास्त. तर एवढी सपोर्टिव्ह आहेत ते, म्हणजे काही कधी काही नसतं की बाबा हे कर ते कर. त्यांना माहीत होतं आज जास्ती कामाचा लोड झाला, कारण खूप वेळ मी शूट करत होते सगळ्या साड्या आल्या होत्या त्याच्यामुळे. त्यामुळे त्यांचं कधी असं नसतं. आणि ती आता तुम्ही म्हणाल जेवण बनवणेवालीचं काय झालं, तर ती 2-3 जणी आल्या होत्या. पहिली आली होती ती, तर ती विमल, टारका, गोवा तसलं खात होती. तिला मी घरात म्हणलं नको रे देवा असली नको. नंतर आता एक जण आल्या होत्या, त्या पटेल आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की ते आम्ही सगळं बोलणं ठरलं उद्यापासून येणार पण होती. आणि रुद्रचे पप्पा मध्येच नॉनव्हेज अच्छा आता है ना बनाना आपको, मध्येच बोलले. घे लागली ती म्हणली मैं नॉनव्हेज बनाना छोड़ो, मैं देखती तक नहीं, मैंने आज तक नॉनव्हेज की डिश को भी नहीं देखा, कैसी दिखती हो. स्मेल का तो छोड़ ही दो, हमारा दुकान है पर हमारे दुकान पे अंडा ही नहीं बेचते हम, असं तसं म्हणायला लागली. झालं तर ती पण गेली दुसरी. आता म्हणलं झाली डन, येईल उद्यापासनं, खायला तर वेळेत भेटेल. पण नाही, ते झालं. मला फक्त त्यांचं काय म्हणणं आहे, तू काम किती पण कर पण जेवण वेळेत कर. आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मला स्वतःला स्वयंपाक करायचा लई कंटाळा आहे. इतका कंटाळा येतो ना मला स्वयंपाकाचा. मी एकटी असेल ना तर मी वरण भात, डाळ भात, मॅगी याच्याशिवाय खातच नाही. म्हणजे मला करूच वाटत नाही, एवढा कंटाळा आहे. आणि मग माझं कसं आमच्या घरी वगैरे इकडं म्हणणं असतं की या माझ्यासोबत कोणीतरी राहा, कमीत कमी थोडंफार स्वयंपाकाचं वगैरे थोडंसं मला द्या, असं माझं एक म्हणणं असतं. पण आता तिकडून गावाकडून पण कोणी येऊ नाही शकत आणि आलं तरी आपल्यालाच करावं लागणार. त्यामुळं म्हटलं आता जेवणासाठी ठेवूनच बघूया मावशी. तर आता हिचं काय होतं काय म्हटली फोन करून सांगते घरच्यांना विचारून. पण मला नाही वाटत त्यांच्या घरचे आता परमिशन देतील नॉनव्हेज खातोय म्हटलं. तिला म्हटलं अगं तू ज्या दिवशी आम्ही नॉनव्हेज करू ना त्या दिवशी तुला सुट्टी, म्हणलं त्या दिवशी तू येऊच नको ना, आम्ही फ्रीजमध्ये पण अंडी नाही ठेवत. आम्ही ज्यावेळेस अंडी आम्हाला खायचे आहेत तेव्हाच आम्ही 4 घेऊन येतो आणि तेव्हाच करून खातो. पण ये बाई तू म्हटलं ये म्हटलंय. मग आता काय मला माहीत नाही आता ती येते का नाही. त्याच्यानंतर इथं माझं बघा प्रिंट बनवून आणलेलं होत्या मस्तपैकी. आणि यावेळेस सगळं मी इतकं मनापासून केलं ना, कारण मागच्या वेळेस माझं जवळजवळ किती नुकसान झालं होतं, 82 पार्टचं नुकसान झालं होतं. पण यावेळेस मी सगळं इतकं ध्यानाने इतकं व्यवस्थित इतकं सुंदर केलेलं आहे ना की एक पण पॅटर्न नाही चुकला. तेच मी सगळे व्यवस्थित तिथं चेक करत होते, एक पण नाही चुकलेला. इतकं सुंदर झालेलं आहे सगळं. कारण यावेळेस मी बोलले ना, मागच्या वेळेस मी रुद्रालच्या पप्पांना सांगितलेलं इथं असं करायला सांगा तिथं तसं. त्यांनी त्या माणसाला कसं सांगितलं काय माहीत नाही. छोटंच करायचं नाही तर मोठंच करायचं, खालीच करायचं, वर करायचा. पण यावेळेस मी त्याला फोनवरती सगळं व्हिडिओ कॉलवर डिटेलमध्ये सांगितलं की बाबा इथं हे करायचं आहे, तिथं ते करायचं आहे. कारण लांब असल्यामुळे मला जाता येत नाही. मग तेच पटकन देऊन येतात. पावसाचे पण दिवस आहेत, घरात पण माणूस लागतं. सगळ्या बायका आल्यानंतर आपल्या घरात एकतर माणूस पाहिजे सांगण्यासाठी, त्याच्यामुळे लागतं आहे. बाकी माझी प्रिंट तुम्हाला दिसते की नाही व्यवस्थित माहीत नाही. पण खूप साऱ्या ताईंची कमेंट आल्या होत्या की काजल तुझी यावेळची प्रिंट लगेच नको दाखवू, बायका तुझ्यासारखं सेम लगेच करून घेत आहेत. तर करू द्या, केलं तर काय, त्यांनी केलं म्हणून आपल्याला काय ऑर्डर थोडी कमी येणार आहे तेव्हा. मला तर आधीच म्हणजे किती 10-15 दिवस झालं नुसतं बुकिंगसाठी महागं लागलेत की आमचे पैसे घे. भले आम्हाला ड्रेस तू गणपतीच्या वेळेस दे, पण आमच्या आताच पैसे घेऊन ठेवून नुसतं महागं लागल्यात. पण मी घेत नाही आहे, कारण यावेळेस आपण आता स्टाफ वाढवतोय तर आपल्याला माणसं कमी नसतील तर मग काहीच इश्यू येणार नाही. रोजच्या रोज आपण 20-25 ड्रेस काढू शकतो. आणि तो बघूयात आता मग जे होईल ते होईल पुढं. पण असं काय नाही, तुम्ही हे माझी प्रिंट तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. दिसत असेल तर बनवू शकता अशी सेम टू सेम, काही हरकत नाही. बनवा, ड्रेस शिवा, काही सगळं करा. काही पाहिजे ते मागा, मी देते तुम्हाला, असं काहीच नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे, ज्या ताईंना आतापर्यंत मी साड्यांसाठी नंबर दिलेले आहेत, ज्या माझ्यासारख्याच नॉर्मली घरातून करतात, म्हणजे जवळजवळ 12-13 जणी आहेत, सगळ्यांच्या आय डी मी इथं टाकले असते पण नाही टाकत आता. इन्स्टावरती बघा, मला मान्य आहे की मी तुम्हाला नंबर दिला, तुम्ही साड्याचं चालू केलं, तुम्हाला छान ऑर्डर येत आहेत, मला काही नाही त्याच्याशी, चांगलंच आहे. फक्त प्राईस कॉपी करू नका. म्हणजे ही प्राईज ज्या मी ठरवते ना की एवढी ही साडी प्राईजला विकायची, तर त्याच्यामध्ये खूप मेहनत असते. म्हणजे आपल्यालाच कसं हे राहील याकडे, ते म्हणजे एक राहतं प्रत्येकाची एक स्टाईल किंवा एक कला, म्हणजे मनातून. तसं मग प्राईज नको कॉपी करायला. मी बांधणीचा नंबर दिला, बऱ्याच जणांना, सगळ्यांनी माझी प्राईस कॉपी करून 750 फ्री शिपिंगमध्ये विकायला केले. बरं 750 ठीक होतं, मग तुम्ही 1500ला जोडी द्यायला पाहिजे किंवा मग 1400ला जोडी द्यायला पाहिजे. तुम्ही 1450लाच का जोडी देताय? म्हणजे हे चुकीचं आहे असं मला तरी वाटतंय. म्हणजे मला काही नाही, तुम्ही प्राईज पण करा कॉपी, पण एवढं सेम नको, एवढं सेम प्राईज, एवढी सेम टायटल, सगळं एकदम सेम नको. कारण कसं होतं ना, मग ते चांगलं नाही वाटत. मला काहीच फरक नाही पडत तुम्ही केलं तरी, पण मग लोक बोलणार की
की ह्यांनी बघा त्या काजलसारखं केलं, ह्यांनी बघा त्या काजलसारखं. मला सारख्या तसेच कमेंट येतात, हे बघ की तुझ्यासारखंच दाखवते, तुझंच केलं आहे ना तर तुझ्यासारखंच. तर असं नाही करा, फक्त प्राईजमध्ये थोडं 725 ठेवू शकत होता, 775 पण ठेवू शकत होतात ना. मला सांगायचं एवढं आहे की पूर्ण बिझनेस करा, सगळं करा, फक्त रेट नका कॉपी करू. म्हणजे त्याने तो रेट टाकला आहे म्हणजे आपण पण तोच रेट टाकायचा, हे चुकीचं आहे कुठेतरी, हे बरोबर नाही. ह्याचा परिणाम होऊ शकतो पुढे भविष्यात तुमच्यावरती. म्हणून तर घरी पण खूप साऱ्या ताई येत आहेत मोदक पैठणी नेण्यासाठी, कारण साडी आहेच इतकी सुंदर की मला वाटत नाही 2-3 दिवस पण राहील, इतकं जास्त बुकिंग आहे या साडीचं. अजून कोणत्या पेजवर पण नाही, माझ्याकडेच आली फर्स्ट टाईम असं मला वाटतं आणि माझ्याकडे आली तर पटकन घ्या, कारण नंतर भेटायची नाही. बाकी व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.